तर आज आपण जातोय वर्धा शहरला. आपण फिरणार आहोत बापू कुटी गीताई मंदिर आणि त्यासोबतच विश्वशांती स्तूप. तर सर्वात पहिले मी आता सकाळी निघत आहे. मी बाईकनेच प्रवास करायला मला जास्त आवडतं. आपल्या बाईकवरून आता सकाळी आरवीवरून मी निघणार आहे. तर चला सोबत निघूया. तर हा रोड आहे. आपण आता हायवेने लागणार आहोत. वर्धा हायवे, आरवी टू वर्धा. इथून वर्धा जवळपास 60 किलोमीटर आहे, तर सेवाग्राम 65 किलोमीटर आहे. तर हा रोड जो आहे तो जो आपला भोर व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्या जंगलाच्या भागामधून जातो. तर पावसाळ्यामध्ये तर हा खूपच निसर्गरम्य वाटत असेल. थोडा घाटाचा रस्ता पार केल्यानंतर आपण पोहोचलो वर्ध्यामध्ये. सर्वात आधी आपण गेलो लक्ष्मीनारायण टेम्पलमध्ये. हे टेम्पल 19व्या शतकामध्ये बांधण्यात आले होते. तसेच या मंदिराला महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा वारसा लाभलेला आहे. अस्पृश्यांसाठी ओपन केलेलं आहे. सर्वात पहिलं मंदिर आहे. निसर्गरम्य असं गार्डन इथे आहे आणि मंदिराचं बांधकाम पाहता असं वाटत नाही की हे एवढं जुनं मंदिर आहे, पण हे खूप ऐतिहासिक आणि चांगलं मंदिर आहे. ते देवदर्शन केल्यानंतर मी निघालो. थोडा नाश्ता पाणी मी इथे केलाय. सांबार वडे वगैरे खाल्ले. ह्या दादांची डोसा बनवण्याची टेक्निक खूप मला आवडली. नंतर मी गेलो बापू कुटीला. बापू कुटी म्हणजे गांधीजींनी आश्रय केलेलं हे स्थान आहे. इथे गांधीजींच्या जीवनाचे खूप सारे भाग मला पाहायला भेटले. इथे शूटिंग अलाउड नाही म्हणून मी याची शूटिंग नाही केली. गांधीजींचा जीवनक्रम सुद्धा इथे लिहिलेला आहे. त्यानंतर मी पोहोचलो पुढे जाण्यासाठी. पुढे मी गेलो गीताई मंदिरला. गीताई मंदिर हे अशा नयनरम्य अशा रस्त्यावरून मी गेलो. इथे उन्हाळ्यात असं गारवा वाटतं की बस. नंतर मी पोहोचलो गीताई मंदिरला. गीताई मंदिर म्हणजे कसं काही मंदिर नाही आहे, तर इथे प्राचीन अशा दगडांच्या शिलालेख आहेत ज्याच्यावर गीताचे पूर्ण अध्याय मराठीमध्ये लिहिलेले आहे. गीता मंदिर पाहिल्यानंतर मी निघालो विश्वशांती स्तूपकडे. हे एक बौद्ध धर्मीय स्तूप आहे आणि हे शांतीचं प्रतीक म्हणून इथे आहे. इथे जॅपनीज एक बुद्धविहार सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतो आणि हे खूप सुंदर असं स्तूप सुद्धा इथे आहे. तरी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.